शेत जमिनीतील घरे पाडायला सुरुवात झाली। जर तुम्ही शेत जमिनीत घर बांधलं असेल तर आत्ता सावध व्हा, कारण की सरकारने शेत जमिनीत बांधलेल्या घरांसाठी एक अतिशय कडक कायदा लागू केला आहे। आता जर तुम्ही शेत जमिनीत उभं केलेलं घर जर असेल तर आता सरकारच्या माध्यमातून JCBच्या माध्यमातून ती घरे पाडायला सुरुवात झालेली आहे। होय, कारवाई सुरू झालेली आहे। तुमचा विश्वास बसत नसेल, पण एका नियमाच्या माध्यमातून याची माहिती देण्यात आलेली आहे। आता बरेचसे शेतकरी असतात, ते त्यांच्या शेतीच्या सोयीसाठी ते शेतामध्ये घर बांधत असतात, शेतात राहण्यासाठी एखादं घर बांधतात। तर या नव्या कायद्यानुसार आता तुमचंही घर पाडलं जाऊ शकतं। शेत जमिनीत बांधलेल्या घरांसाठी एक नवा कायदा लागू झालाय। जर तो तुम्ही वेळी समजून घेतला नाही तर तुमचं घर जमीनदोस्त होऊ शकतं। एक मोठी कारवाईला आता सुरुवात झालेली आहे। राज्यातील जवळपास 99% शेतकऱ्यांच्या घरांवर आता JCB चालणार आहे, कारण की जवळपास 99% शेतकऱ्यांचं घर शेतात असतं। कुणी पक्के RCCचे बंगले बांधतं, तर काही लोक गावाजवळ 2-4 गुंठे शेत जमीन घेतात आणि तिथेच घर बांधून राहतात। तर अशा सगळ्या घरांवर हा एक विशेष कायदा लागू होत आहे। त्यामुळे आत्ता सावध व्हा, कारण की या कायद्याची अंमलबजावणी आता सुरू झालेली आहे। शेतकऱ्यांच्या घरांवर आता JCB चालवला जाणार आहे। गावाकडच्या घरांना तोडून टाकण्याचे आता आदेश देण्यात येणार आहेत। त्यामुळे तुमचं घर जर शेतात असेल, शेत जमिनीत असेल, गावाकडे तुम्ही राहत असाल तर ताबडतोब ही माहिती लक्षपूर्वक ऐका, कारण की या नियमात बसलं नाही तर घर होणार जमीनदोस्त। मग वेळ न वाया घालवता आपण तो घरांचा कडक नियम लक्षपूर्वक पाहूयात। तर पहा, शेत जमिनीत बांधलेल्या प्रत्येक घरांसाठी एक नवा कायदा लागू झालाय। यामध्ये काही विशेष अटी आणि शर्ती आहेत, ज्यामध्ये घरांची लांबी आणि रुंदी, तुमच्या घराचा आकार आता अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। जर तुमच्या घराचं बांधकाम या ठरवून दिलेल्या मर्यादेबाहेर गेलं तर नियमाचं उल्लंघन झाल्यामुळे तुमचं घर तोडलं जाऊ शकतं। सरकारने एक नवा नियम अंमलात आणलाय। लांबी रुंदीचं एक गणित निश्चित केलंय। त्या गणिताच्या बाहेर जर तुमचं घर जात असेल, ते घर अक्षरशः आता पाडलं जाणार। जर ते शेत जमिनीत किंवा गावठाणाच्या जमिनीत बांधलं असेल, तुम्ही थेट घर बांधून राहत असाल तर सगळ्या घरांवर हा कायदा आता लागू होणार। जर तुमच्या घराचं क्षेत्रफळ या नियमाच्या बाहेर गेलं तर तुमच्या घरांवर कारवाई होणार। आता साहजिकच तुमचा पहिला प्रश्न पडला असेल की आमचं घर शेतात आहे म्हणजे सरसकट पाडलं जाणार का, किंवा गावात शेत जमिनीत घर बांधलं असेल तर पाडलं जाणार का? तर नाही, त्यासाठी 2 नियम अतिशय महत्त्वाचे आहेत। पहिला नियम क्षेत्रफळाचा आहे, म्हणजे तुमच्या घराची लांबी आणि रुंदी याचा गुणाकार करून जे उत्तर येतं ती संख्या एका निश्चित संख्येच्या खाली असणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट, तुमच्या घराची लांबी रुंदी देखील एका निश्चित लांबी रुंदीच्या खाली असेल तर घर वाचेल, अन्यथा वाचणार नाही। पूर्वी कोणी कसेही घरं बांधायचं, शेतात बांधायचं, गावाकडे बांधायचं, कुठेही बांधायचं, पण त्याला काही नियम नव्हते। पण आता नवे नियम लागू झाल्यामुळे थेट घरांवर JCB चालू लागला आहे। त्यामुळेच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नेमकं ती काय लांबी रुंदीची संख्या आहे, तुमच्या घराचं क्षेत्रफळ नेमकं किती असायला हवं, तुमच्या बांधकामाची काय ते नियम असणं गरजेचं आहे की ज्यामुळे तुमचं घर राहणार आणि जर त्या ठिकाणी कोणाचं घर पाडलं जाणार। लक्षपूर्वक माहिती तुम्ही पाहत राहा, कारण की नियम आत्ताच लागू झाला आहे। लोकांना कल्पना नाही आहे, ताबडतोब JCBद्वारे घरं पाडली जात आहेत। त्यामुळे हे नियम लक्षपूर्वक ऐका। तुम्हाला जर तुमचं घर वाचवायचं असेल तर पुढील 3 मिनिटांमध्ये तुम्हाला जी माहिती मिळणार आहे ती तुमच्या आयुष्यभराच्या पुंजीने बांधलेलं घर वाचू शकते। तर पहा, आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या कायद्याविषयी सविस्तर माहिती घेतोय, ज्याचा संबंध थेट तुमच्या घराशी आहे। राज्यातील प्रत्येक घरासाठी एक नवीन नियमावली लागू झाली आहे। त्यातल्या त्यात जी घरं शेत जमिनीत बांधली त्यांच्यासाठी आहे अति महत्त्वाचं आहे। मग जे शेतकरी आहेत ते शेतात काम करण्यासाठी घर बांधतात, किंवा काही लोक असे आहेत की गावाकडे 2-4 गुंठे जागा घेऊन अक्षरशः ती शेत जमीनच असते, नॉन ॲग्रिकल्चर नसते, तिथेच त्यावर घर बांधतात। तर त्या घरांसाठी लांबी रुंदीचा आणि क्षेत्रफळाचा एक नियम आलाय। तुमच्या घराची लांबी रुंदी किंवा तुमच्या घराची साईज, तुमच्या घराचं क्षेत्रफळ जर या नियमाबाहेर गेलं तर तुमचं, आणि जर तुमचं घर शेत जमिनीवर असेल तर ते घर त्या क्षणी जमीनदोस्त होऊ शकतं, ते पाडलं जाऊ शकतं। मग कारवाई नेमकं कशा पद्धतीने होणार, काय नियम लावले, लांबी रुंदीचा नियम काय, लक्षपूर्वक पहा। तर किती लांबी रुंदी असल्यावर तुमचं घर वाचणार हे सगळं सविस्तर पुढे तुम्हाला सांगणार आहे। पहा, एक नवीन नियम ज्याचा संबंध तुमच्या घराशी आहे, तुमच्या जमिनीशी, तुमच्या भविष्याशी आहे। जर तुम्ही शेतकरी असाल, शेतात बंगला बांधला असेल, फार्म हाऊस बांधला असेल, शहरातून गावात राहायला आला असाल, गावात 2-3 गुंठे जागा घेतली, जी मुळातच शेत जमीन आहे, तिला नॉन ॲग्रिकल्चरमध्ये ट्रान्सफर न करता डायरेक्ट घर बांधला असेल, बंगला बांधला असेल तर सावध व्हा। किंवा तुम्ही जर भविष्यात जागा घेऊन घर बांधण्याचा विचार करत असाल तर लक्षपूर्वक हा कायदा
समजून घ्या, अन्यथा तुमचं घर पाडलं जाऊ शकतं. आता सगळ्यात पहिला प्रश्न तुमचा हा निर्माण होईल की हे कसं शक्य आहे, कसं काय लोक घर पाळतील. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की गावाकडे 90% लोकांनी ॲग्रिकल्चर जमिनीवर घर बांधलेले आहे. आता मुद्दा इथे आहे की लोकांनी गावात जागा घेऊन घरं तर बांधली, पण ही सगळ्यात मोठी धोक्याची घंटा आहे. कारण की नव्या नियमानुसार तुमच्या घराची लांबी रुंदी या मर्यादेच्या पुढे जात असेल तर तुमच्या घरावर कारवाईचा आदेश दिला जाऊ शकतो. नव्या कायद्यानुसार घराचं क्षेत्रफळ आता विशिष्ट याच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. मग किती क्षेत्रफळाच्या वरती गेल्यावर कारवाई होणार हे तुम्ही लवकरात लवकर पाहून घ्या. आता आपल्यापैकी अनेकांनी शेतात घर बांधलाय, बंगला बांधलाय. विशेषतः जी लोक शहरात राहतात ते शहरातल्या गोंगाटापासून किंवा गावातल्या गर्दीपासून दूर जाऊन निसर्गाच्या सानिध्यात शांततेत राहण्याची त्यांची इच्छा असते. त्यांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही कायदेशीर नियम आता लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. पहा, शेत जमीन ही प्रामुख्याने शेतीच्या वापरासाठी असते. तिला सरकारनं फक्त शेती करण्यासाठी तिला परवानगी दिलेली असते आणि त्यामुळे त्या जमिनीवर कोणतंही बांधकाम करणं, व्यावसायिक बांधकाम, घरासाठी बांधकाम करणं ते बेकायदेशीर ठरणार. पहा, तुमची जी जमीन आहे म्हणजे ती ॲग्रिकल्चर लँड आहे, त्याच्या जमिनीत कोणतंही बांधकाम हे 100% बेकायदेशीर ठरणार असं कायदा सांगतो. मग अशा वेळी संबंधित बांधकामावर स्थानिक प्रशासन कारवाई करून ते पाडण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे शेत जमिनीवर बांधकाम करायचं असल्यास सर्वप्रथम त्या जमिनीचा नॉन ॲग्रिकल्चर म्हणजे NA बिगर शेती वापरासाठी रूपांतर करावं लागतं. हे केल्याशिवाय कोणतंही बांधकाम, मग ते छोटं असो किंवा मोठं असो, ते नियमबाह्य ठरतं. आता तुम्ही म्हणाल NA करणं म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत NA करणं म्हणजे जमिनीचा प्रकार बदलणं. शेतीसाठी असलेली जमीन बिगर शेती कामासाठी वापरायची परवानगी घेणं, यालाच आपण इंग्लिशमध्ये NA करणं म्हणतो. NA प्रक्रियेसाठी कागदपत्राची पूर्तता करावी लागते, ज्यामध्ये 7/12 उतारा, फेरफार नोंद, जमिनीचा वापर नकाशा, ग्रामपंचायत किंवा नगरपालिका यांचं ना हरकत प्रमाणपत्र अशी सगळी कागदपत्र घेऊन तुम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन तुमच्या शेती जमिनीची बिगर शेतीची परवानगी मिळवू शकता. यासाठी अधिकृत अर्ज करावा लागतो आणि या प्रक्रियेनंतर तुम्हाला घर बांधण्याची परवानगी मिळते. मग नेमकं NA कोणाला करावं लागतं आणि कोणाला नाही, कोणाचं घर तुटणार आणि कोणाचं राहणार, लांबी रुंदीचा नियम काय? तर पहा, 2023 एक पारदर्शक प्रक्रिया आली होती. आता जर तुम्ही पूर्वी घर बांधलेलं असेल, आता ते पाडणार का राहणार हे प्रश्न आता तुमच्यासाठी इथे महत्त्वाचा आहे. तर पहा, आता जर तुमच्या जमिनीचं क्षेत्रफळ 0.4 ते 0.6 हेक्टरमध्ये असेल, म्हणजे 1 एकरपासून 1.5 एकरपर्यंत असेल, तर तुम्हाला 150 चौरस मीटरचं बांधकाम तुम्ही करू शकता. 150 चौरस मीटर म्हणजे 1614 चौरस फुटाच्या अंतर्गत बांधकाम करू शकता. तुमची जमीन जर 1.5 एकराच्या आतमध्ये असेल आणि तर मग तुम्ही त्यावेळेस जवळपास 1600 स्क्वेअर फुटाचं बांधकाम करू शकता. तीच जर तुमची जमीन मोठी असेल तर तुम्ही 400 चौरस मीटर म्हणजेच जवळपास 4300 चौरस फुटापर्यंत तुम्ही बांधकाम करू शकता. आता हे कायदेशीर नियम आहे. आता या कायदेशीर नियमानुसार तुमचं घर जे आहे तर त्या ठिकाणी त्या पद्धतीनं असणं अतिशय गरजेचं आहे. आता तुमचं घर शेतात आहे का गावात आहे, नेमकं कमेंटमध्ये कळवा. तुमच्या गावात अशा प्रकारची कारवाई सुरू झालेली आहे का? तुम्हाला या नियमाविषयी माहिती होतं का? नक्की कमेंट करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.